माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी नेहाल भुरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नेहाल, विदर्भासाठी म्हणायचं झालं तर आजचा दिवस प्रचंड हॉट असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ हे 3 ठिकाणी सभा घेत आहेत। राजकीय वातावरण कसं तापलेलं आहे? नक्कीच सर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच दौरा आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ आज भंडारा शहरातील विशाल अशा दसरा मैदानावर त्यांची सभा ठेवण्यात आलेली आहे। प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप मोठी खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्था तयार म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जय्यत तयारी सुद्धा केलेली आहे। खबरदारी म्हणून कुठलेही अनिश्चित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे। दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह जिल्हा असल्यामुळे ही निवडणूक भाजपने अधिकच गंभीरतेने घेतल्याचे आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे दुसरीकडे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या गोंदिया येथील दौरा रद्द झाल्याने भाजप कार्यकर्त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात इथं हिरमोड झाला होता। मात्र आता संपूर्ण देशात हिंदुत्वाचा कट्टर चेहरा म्हणून ओळखले जाणारे नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज भंडाऱ्यात येत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी उर्मी पाहायला मिळत आहे। जसं तुम्ही आता म्हणालात का हिंदुत्ववादाचा कट्टर चेहरा असलेले योगी आदित्यनाथ हे येत आहेत, त्यामुळे याचा परिणाम मतदारांवरती किती पडेल आणि भाजपला जी उत्तर भारतीयांची वोट बँक ही ज्यांनी त्यांना एकगठ्ठा मतं पाहिजेत ती मतं त्यांना कशा पद्धतीने मिळू शकतील? नक्कीच सर, त्यांच्याकडे योगी आदित्यनाथ यांच्याकडे एक हिंदुत्वाचा कट्टर चेहरा म्हणून पाहिला जाते। त्यामुळेच याचा कुठेतरी परिणाम या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील मतदारांमध्ये कुठे प्रमाणात पडेल आणि याचा फायदा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार नाही भाजपचे खासदार उमेदवार जे आहेत यांना कुठेतरी मोठ्या प्रमाणात मतदारांकडून यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होणार आहे। त्यामुळे अशी विशाल अशी सभा या दसरा मैदानावर आज त्यांची सायंकाळच्या सुमारास पार पडणार आहे। त्यामुळे या संपूर्ण सभेकडे संपूर्ण भंडारा जिल्हावासियांचे व विदर्भवासियांचे लक्ष लागलेले आहे। अगदी खरं, या योगी आदित्यनाथांच्या सभेकडे संपूर्ण विदर्भाचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद नेहाल, तुमच्याकडनं वेळोवेळी असेच अपडेट घेत राहूयात। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे साताऱ्यातनं। सातारा लोकसभा निवडणुकीचा महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाहीये। उदयनराजे भोसले